तर टोमॅटोच्या वावरमध्ये एक मधमाखी नाही राहिली तर पुऱ्या वावरामध्ये एक टोमॅटो येत नाही, हे माहिती होतं का तुम्हाला? आणि त्याच्यामध्ये तर मी पण टोमॅटोचा प्लॉट लावून बसलो. आमच्या टोमॅटोच्या प्लॉटला आम्हाला बी तोच प्रॉब्लेम येत होता आणि त्या प्रॉब्लेम साठी ना मी 2-4 उपाय पाहिलेले. त्याच्यामध्ये सर्वात सोपा पर्याय म्हणजे वावरामध्ये झेंडूचे फुलं लावून द्यायची आणि दुसरा म्हणजे थोडासा अवघड पर्याय म्हणजे मधमाखीचा डबा घेऊन यायचा. आणि याच्यामध्ये बी एक प्रॉब्लेम आहे की आमच्याकडे मधमाखीचा डबा इझिली भेटत नाही. याच्यावरती ना मी एक उपाय पाहिलेला आहे, तो बी एकदम गावठी जबरदस्त, म्हणजेच की मधमाखीचा डबा स्वतः बनवायचा. मग मी रात्री युट्यूब वर बघून एक डबा बनवून घेतलाय आणि मला एक मधमाखीचा छत्ता बी माहिती होत आहे. मग रात्री तर काय टाळा जमत नव्हता, कारण की फ्लॅश लाईट बघून ज्या मधमाख्या येणार नव्हत्या ते बी माझ्याकडे येत होते. म्हणूनच प्लॅन कॅन्सल केलाय, सकाळी निघालोय. फायनली मी सकाळी जे करायचं होतं ते केलं. पुऱ्या मधमाखीचा पळ कम्प्लीट काढलेला, त्याला कॅरेट मध्ये एकदम कम्प्लीट बांधून दिलं आणि कॅरेट मध्ये मधमाख्या हळूहळू सर्व अर्धा तास झाल्यानंतर बी ना माख्या सर्व आल्या आणि अर्ध्या तिकडे ना अर्ध्या इकडे होते. त्याच्यामुळे ना मी कॅरेट वरती बांधून दिलं. आता फक्त बघणं एवढंच आहे की सर्व मधमाख्या मध्ये येतात की नाही येतात. मग ते बघण्यासाठी ना फॉलो करून घ्या. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.